नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खूप असा आनंदाचा क्षण शेवटी आम्ही आता आलेलो आहोत। आजचा आमचा शेवटचा प्रवास होता आणि आल्यानंतर किती सुंदर असं स्वागत आमचं झालेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा। याने आम्हाला पूर्ण रिक्षा वगैरे करून दिली होती हॉटेलपासून आणि तसंच इथली पण व्यवस्था त्यानेच केली होती। बोट वगैरे त्यानेच बुकिंग वगैरे करून दिलं होतं, म्हणजे ना आपल्याला जास्त त्रास नाही होत। मग हॉटेलवाल्यांना जर सांगितलं ना आम्हाला द्या व्यवस्था करून तर होते। तर आता आलेलो आहोत आम्ही काशीला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर बाबा की जय। हर हर महादेव। काशी विश्वनाथ महाराज की जय। ओम नमः ओम नमः शिवाय। ओम नमः हर हर भोले बम बम भोले। अथांग पाणी तुडुंब वाहणारी आणि मोठं सगळ्यात मोठं पात्र असलेली आपली काशीची गंगा नदी आणि काशी विश्वनाथांचं दर्शन घ्यायला आता जायचं आहे। पण सुरुवातीला ना इथे घाट असतात, 84 घाट आहेत ना, तर तेवढे जायचं आणि त्याच्यानंतर मध्ये एका घाटावर चढायला आपल्याला म्हणजे मंदिराकडे जायला मिळतं। तर चला आता आमचा हा प्रवास आता बोटीने पुन्हा सुरू झालेला आहे। हा आहे नमो घाट। 1.5 किलोमीटर पात्र असलेल्या या नदीवर हा एक पूल आहे। किती मोठा आहे म्हणजे प्रचंड आहे बघा। राजघाट, निषाद राजघाट, निषाद राज नदी आहे ना, जवळ जवळ घाट आहे ते, अगदी जवळजवळ घाट आहे आणि सगळे म्हणतात ना काशीला मुक्ती मिळते। तर मनकर्णिका घाट आहे बघा। मनकर्णिका घाटावर ना म्हणजे अग्नी दिला जातो, जे बॉडी आणल्या जातात। अगदी फॉरेनमधून सुद्धा बॉडी येतात बरं। काशीला ना पवित्र मानलं जातं अगदी अग्निदाग। आणि आता काशी विश्वनाथांचं दर्शन करायला आम्ही निघालो। तर तिथे बघा भरपूर पायऱ्या आहेत आणि तेवढ्या पायऱ्या चढून म्हणजे कसं आहे घाटांवर आंघोळ करायची आणि वरती जायचं। पण आता आम्ही काही आंघोळ वगैरे केली नाही, हॉटेलवरच आपली आंघोळ झालेली होती। आणि कसं आहे थोडासा वेळ पण होणार होता, फ्लाईटची वेळ पण आम्हाला ॲडजस्ट करायची होती आणि आम्ही ना चुकून सुरुवातीलाच मोबाईल दिला गेला माझ्याकडनं ना, तर बाकीचं शूटिंग नाही केलं आणि मंदिरात पण असंही शूटिंग नाही करता येत। तर हा दादा आम्हाला परत घेऊन चालला आहे एअरपोर्टकडे। गाडीमध्ये सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या। या ताईंनी ना खूप साड्या घेतल्या होत्या आणि सगळेजण म्हणत होते एवढं घेतलंय ओझं, आता फ्लाईटमध्ये कसं व्हायचं, वजन होईल, मुद्दाम चिडवत होते त्यांना। आम्ही तसं खूप घाईघाई आलो पण आमचं विमान ना लेट झालं, तर त्याच्यामुळे आम्हाला इथे ना बसावं लागलं विमानतळावर वाराणसीच्या। म्हटलं मग नुसतंच बसण्यापेक्षा ना इकडे तिकडे फिरूया आणि खूप सुंदर छान छान दुकानं पण होती इथे। पण आपल्याला त्यातलं काही कळत नाही म्हटलं भाव वगैरे, त्यामुळे नाही काही आम्ही घेतलं। विमानात आम्ही आलो पण मला विंडो सीट आणि खन्नार सरांना पण विंडो सीट मिळाली, त्यामुळे वेगवेगळ्या सीटवर आम्ही बसलेलो आहेत। पण छान आहे, बाहेरचं सगळं बघता येतं ना त्याच्यामुळे। मग म्हटलं हां तुम्ही आता तिकडे आहेत, म्हटलं आता मी इकडे, आम्हाला बाकीचे पण चिडवत होते। सगळी यात्रा आमची खूप छान पार पडली आणि सगळे देवदर्शन पण खूप छान झाले आणि आता पुन्हा घरी परत येत आहोत। पण त्याच्या आधी ना पुण्याला थांबावं लागेल, कारण पुण्याहून आम्ही येणार ना। तर आल्यानंतर बघा दीदीकडे आमचं कसं स्वागत झालं। छान रांगोळी वगैरे काढून स्वागत केलं। वा वा थँक्यू। अरे बाप रे बाप रे बाप। काय बोलले अक्का? अगं बाई दीदी ओवाळायला आली आणि आमच्या अक्का बघा काय म्हणाल्या, सगळे देव आमच्या घरी आले, तुम्ही देवदर्शन करून आले ना म्हणे। बापरे बापरे, एकदम असं जंग करून आल्यासारखे दिसतंय, युद्ध जिंकून आल्यासारखे दिसतंय असे। भारी म्हणजे युद्धच आहे। लहान मुलांना कसं असतं ना, किती छान मेडल जिंकून आली पटकन दाखवते। गुड, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन।
खूप छान वाटलं आम्हाला. आल्या आल्या ना असं सगळा प्रवासाचा शीण आमचा निघून गेला. आणि अक्कांनी बघा ही सगळी तयारी करून ठेवली. दीदीचं ऑफिस होतं, मला माहिती आहे अक्कांनी सगळे केलेलं असेल. एकदम मस्त, एकदम छान. चला जवळ घ्यायचं जवळ. हा मी घालते आजी. ते माझ्याकडे मोबाईल. नीट नीट व्यवस्थित. पाया पडा, पाया पडा, पाया पडा. तू जा ग पाया पड तुझी बाबाची. पाया पडायचं असतं. झालं कर, झालं कर. ये बाबू पाया खाली पाया पड. बरं राहू दे. आता उभा आता छान दिसता नको. या या या. थँक्यू 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 थँक्यू. खूप 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 सगळे देव करून आलो तरी पण मोठ्यांचे आशीर्वाद पण खूप महत्त्वाचे ना. मस्त भारी, एक नंबर. आई आमच्याकडनं मी पण पाहिजे. मस्त भारी, एक नंबर. जंगी स्वागत. असा आमचा हा शेवटचा प्रवास होता आणि छान असं स्वागत दीदीकडे झालं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये आता आपल्या डेली रुटीनमध्ये.